हॅलो स्टुडंट्स, आयोनिक इक्विलिब्रियममध्ये आपण पुन्हा एकदा आपलं लेक्चर कंटिन्यू करतोय. आजचा आपला मुद्दा आहे ऑटो आयनायझेशन ऑफ वॉटर. बघा, तर हा जो ऑटो आयनायझेशन हा जो मुद्दा आहे याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं बघा. तर वॉटरचं प्युअर स्टेटमध्ये आयनायझेशन कसं होतं, बरोबर. आणि प्युअर स्टेटमध्ये जे वॉटरचं आयनायझेशन होतं त्याच्यामध्ये जे काय आयन्स तयार होतात त्या आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं, बरोबर. याचा थोडासा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि याचा उपयोग आपल्याला पुढं पीएच आणि पीओएच. पीएच तुम्ही ऐकलं असेल, आपण 11वी मध्ये प्रॅक्टिकल्स केलेले आहेत पीएच वरती. वेगवेगळ्या सोल्युशन्सचे आपण पीएच काढलेले आहेत आणि त्या पीएचचा अभ्यास करण्यासाठी हा मुद्दा शिकणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपण वेळ न घालवता सुरू करूयात. ऑटो आयनायझेशन ऑफ वॉटर. बघा, तर या टायटलमध्येच आपल्याला जवळपास समजून जातं की आपल्याला काय शिकायचंय. ऑटो म्हणजे आपोआप, आयनायझेशन होणे म्हणजे त्या वॉटरचं आयन्स मध्ये ब्रेकिंग होणे, बरोबर. याला आपण आयनायझेशन म्हणतो, बरोबर. आणि हे जे आयनायझेशन आहे ते आपोआप होतं, बरोबर. म्हणजे वॉटरचं आपोआप होणारं आयनायझेशन याला म्हणतो आपण ऑटो आयनायझेशन. बरं, आता हे आयनायझेशन कसं होतं हे आपल्याला बघायचंय. समजा हा वॉटर मॉलिक्यूल घेतला, वॉटर लिक्विड स्टेट मध्ये आपण प्युअर वॉटर घेतला. प्युअर वॉटर म्हणजे आपण डिस्टिल्ड वॉटर, बरोबर. 100% शुद्ध पाणी, बरोबर. पावसाचं पाणी जर आपण वरच्यावर पकडलं, त्याच्या जमिनीमध्ये काय त्याचं मिक्स होऊन दिलं नाही, किंवा लॅबोरेटरीमध्ये पाण्याची वाफ केली, ती वाफ काय केली, कंडेन्स केली आणि ते आपण प्युअर पाणी जर का कलेक्ट केलं तर ते काय होईल, तुमचं प्युअर वॉटर होईल. हे प्युअर वॉटर आपण घेतलं, याचं ऑटो आयनायझेशन होतं, म्हणजे आपोआप आयनायझेशन होतं. आता का होतं तर ते आपल्याला माहित असलं पाहिजे. आपण एक पॉइंट शिकलोय बघा, वॉटर इज एम्फोटेरिक इन नेचर. एम्फोटेरिक म्हणजे काय, तर वॉटर हा ऍसिड म्हणून सुद्धा काम करतो आणि बेसचं सुद्धा काम करतो. म्हणजे वॉटर हा ऍसिडिक सुद्धा आहे आणि बेसिक सुद्धा आहे, बरोबर. कसा ऍसिडिक आहे कसा बेसिक आहे, तर वॉटर हा दुसऱ्या सबस्टन्सला H+ आयन देतो आणि ऍसिडचं काम करतो, ऍसिडचा रोल करतो. आणि वॉटर हा दुसऱ्या सबस्टन्स पासून H+ आयन घेतो सुद्धा, म्हणून तो काय बेसचं सुद्धा काम करतो, म्हणजे बेसचा सुद्धा रोल करतो. म्हणून वॉटर हा एम्फोटेरिक आहे, बरोबर. आता या एम्फोटेरिक कॅरेक्टरमुळेच प्युअर स्टेट मधल्या वॉटर मॉलिक्युल्स मध्ये हा, आता बघा, आपण समजा वॉटर घेतलं तर त्याच्यामध्ये समजा आपण समजून चालू की आपण 100 ml पाणी घेतलेलं आहे, प्युअर शुद्ध पाणी, बरोबर. तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ बरेचसे मॉलिक्युल्स असतील. आपल्याला माहिती आहे 1 मोल ऑफ वॉटर मध्ये ॲव्होगाड्रोज नंबर एवढे मॉलिक्युल्स असतात. समजा 18 ml आपण पाणी घेतलं, बरोबर. 18 ग्रॅम म्हणजेच 18 ml, बरोबर. कारण वॉटरची डेन्सिटी एक असल्यामुळे त्याचा व्हॉल्यूम आणि त्याचं वजन हे सारखंच असतं. मग 18 ग्रॅम जर आपण पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये ॲव्होगाड्रोज नंबर 6.022 × 1023 एवढे काय असतील, वॉटरचे मॉलिक्युल्स असतील, बरोबर. मग आपण समजा किती पाणी घ्या, त्याच्यामध्ये भरपूर मॉलिक्युल्स असतील, बरोबर. समजा 100 ml पाणी घेतलं, भरपूर मॉलिक्युल्स असतील, बघा. मग हा जो वॉटरचा जो पहिला मॉलिक्युल आहे तो काय करतो, वॉटरच्या दुसऱ्या मॉलिक्युल बरोबर ऑटो आयनायझेशन घडवून आणतो, बरोबर. आपण लिक्विड स्टेटमध्ये. आता हा ऑटो आयनायझेशन कसं करतो, तर जसं मी तुम्हाला आताच सांगितलं की वॉटर इज एम्फोटेरिक. इट ऑल्सो प्लेज द रोल ऑफ ऍसिड अँड इट ऑल्सो प्लेज द रोल ऑफ बेस, बरोबर. मग त्याच्यामुळं हा वॉटर मॉलिक्यूल काय करतो, ह्या H2O+ ला H2O मॉलिक्यूलला H+ आयन डोनेट करतो, बरोबर. हा डोनेट करतो, बघा. मग या H2O ने या दुसऱ्या H2O ला H+ आयन दिला, बरोबर. H+ आयन दिला तर मला सांगा, या H2O ला हा इथला H+ मिळाला, म्हणजे H+ आयन मिळाला, तर हे H2O चं काय होणार आहे, H3O होणार, बरोबर. आणि मला सांगा, हा न्यूट्रल मॉलिक्यूल होता, याच्यामधला एक H+ मिळाला, बरोबर. हा हायड्रोजन फक्त मिळाला नाही, तर हायड्रोजनवर कसा होता, पॉझिटिव्ह चार्ज होता. मग तो पॉझिटिव्ह चार्ज याच्यावरती येणार आहे, तो पॉझिटिव्ह चार्ज याच्यावरती. समजतंय का, बघा. बर, आता मला सांगा, मग ह्या H2O मधून एक H+ आयन बाजूला गेला, म्हणजे हायड्रोजन बाजूला गेला, हायड्रोजन आयन. तर खाली काय राहणार आहे, एक ऑक्सिजन राहणार आणि एक हायड्रोजन राहणार. आता मला सांगा,
H2O मधून एक पॉझिटिव्ह चार्ज बाजूला गेलेला आहे, बरोबर. पॉझिटिव्ह चार्ज बाजूला गेला म्हटल्यानंतर राहिलेलं जे काय असेल त्याच्यावर तो निगेटिव्ह चार्ज सोडून जाणार आहे आणि तो निगेटिव्ह चार्ज याच्यावर येईल OH-, बरोबर. असं याचं आयनायझेशन होईल. हा H3O+ ऍक्टिव्हियस असेल, हा OH- ऍक्टिव्हियस असेल, बरोबर. बघा आता पण हे लक्षात घ्या की हे जे आयनायझेशन होतं, हे जे आयन्स तयार होतात, हे आयन्स अतिशय कमी प्रमाणामध्ये तयार होतात, बरोबर. आणि हे आयन्स परत कंबाईन होऊन रिव्हर्स रिएक्शन होते आणि त्याच्यापासून परत वॉटर मॉलिक्युल्स तयार होतात, बरोबर. एक लक्षात घ्या. बघा याच्यामध्ये इक्विलिब्रियम लाईज फार टुवर्ड्स द लेफ्ट, म्हणजे याच्यामधला जो इक्विलिब्रियम आहे हा खूप लेफ्ट साइडला शिफ्ट झालेला आहे, बरोबर. शिफ्ट झालेला याचा अर्थ आपण जर का दोन साइडची तुलना केली, लेफ्ट हँड साइड आणि ही राईट हँड साइड, बरोबर, तर याच्यामध्ये लेफ्ट हँड साइडच्या ज्या स्पेसिस आहेत हा वॉटर मॉलिक्युल याचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे याच्या तुलनेमध्ये. याचा अर्थ असा की वॉटरचं आयनायझेशन खूप कमी प्रमाणामध्ये होतं, बरोबर. म्हणजे हे जे आयन्स आहेत ते खूप कमी प्रमाणामध्ये तयार होतात. बघा आता हे कशावरून सिद्ध झालं, हे आयन्स कमी तयार होतात हे आपल्याला कसं समजलं. बिकॉज प्युअर वॉटर इज पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे प्युअर वॉटर मधून इलेक्ट्रिसिटी अत्यंत कमी प्रमाणामध्ये काय होते, कंडक्ट होते. एखादा सबस्टन्स किंवा एखादं सोल्युशन घ्या, त्याच्यामध्ये आयन्स किती आहेत, फ्री आयन्स किती आहेत याच्यावरती त्याची कंडक्टिव्हिटी डिपेंड आहे. कारण कंडक्टिव्हिटीसाठी मला एक सांगा, आपण एखादा सबस्टन्स कंडक्टर आहे नॉन कंडक्टर हे कसं ठरवणार. एखादा सबस्टन्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट कधी करेल तर आपण त्याला काय करणार आहे, एक्सटर्नल पोटेन्शियल डिफरन्स काय करणार आहे, जोडणार आहे, बॅटरी जोडणार आहे, एक पॉझिटिव्ह पोल एक निगेटिव्ह पोल, बरोबर. मग एक पॉझिटिव्ह टर्मिनल असेल दुसरा निगेटिव्ह टर्मिनल असेल आणि त्या सबस्टन्स मधून इलेक्ट्रिसिटी कधी प्रवाहित होईल, ज्यावेळी त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स असतील त्यावेळी पॉझिटिव्ह आयन निगेटिव्ह प्लेटकडे जाईल, निगेटिव्ह आयन पॉझिटिव्ह प्लेटकडे जाईल, बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा कुठल्याही सबस्टन्स मधून कुठल्याही सोल्युशन मधून इलेक्ट्रिसिटी जास्त कधी कंडक्ट होईल ज्यावेळी त्याच्यामध्ये आयन्स जास्त असतील, बरोबर. आणि जर का आयन्सची संख्या कमी असेल तर इलेक्ट्रिसिटी कमी कंडक्ट होईल, बरोबर. म्हणजे ह्या कंडक्टिव्हिटीवरून आपल्याला समजतं की त्याच्यामध्ये किती आयन्स तयार झालेले, बरोबर. तर याच्यामध्ये आपण जर का कंडक्टिव्हिटी डाटा बघितला प्युअर वॉटरचा, तर प्युअर वॉटर मधून अत्यंत कमी प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केली जाते. याचा अर्थ असा प्युअर वॉटर मध्ये आयन्सची संख्या खूप 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 कमी आहे, बरोबर. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं याचं आयनायझेशन कमी होतं. आता आपल्याला काय बघायचंय बघा, हे आयनायझेशन होतं तर हे आयन्स नक्की किती आहेत, बरोबर. या आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, बरं. कमी होतं पण नक्की किती, या H3O+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती किंवा OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती, बरोबर. हे आपल्याला बघायचंय. आता बघा ह्या H3O+ ला आपण पुढे H+ म्हटला तरी चालतं, बरोबर. कारण मी तुम्हाला अगोदरच्या सुरुवातीच्या लेक्चरला सांगितलं H3O+ इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज H+ आयन. बघा आता आपण थोडंसं याच्यात पुढे जाऊयात. हे झालं याचं इंट्रोडक्शन. आपण काय करूया, त्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढूयात, बरोबर. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K. बघा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लॉ ऑफ मास ऍक्शन नुसार इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय येईल, याचा प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट कोणकोणते, H3O+ आणि OH- या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, बरोबर. यांच्या दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार. H3O+ चं कॉन्सन्ट्रेशन कसं असेल, H3O+ आणि OH- चं कॉन्सन्ट्रेशन OH-. तुम्हाला मी जसं सांगितलंय की आपण एखादी टर्म स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाकली की ते काय असतं, त्याचं मोलर कॉन्सन्ट्रेशन असतं, बरोबर. डिवायडेड बाय रिएक्टंट कोणकोणते, H2O. आता H2O दोन्हींना काही वेगवेगळं लिहायची गरज नाही, बरोबर. मी काय करतो, हा 1 टाइम्स H2O आणि हा 2 टाइम्स H2O, बरोबर. या दोन्हींना कंबाईन करून मी इथं 2 टाइम्स H2O असं लिहितो, बघा 2 टाइम्स H2O लिक्विड, बरोबर. मग इथं H2O चं पण कॉन्सन्ट्रेशन, याचं कॉन्सन्ट्रेशन
बरोबर. आता मला सांगा याचा स्टॅचिओमेट्रिक कोएफिशियंट किती आहे इथं 2 आहे, म्हणून याची पॉवर किती करायची 2 करायची. इथं सुद्धा याचा स्टॅचिओमेट्रिक कोएफिशियंट किती आहे 1 आहे, म्हणून इथं पॉवर आपण 1 केली, पण 1 आपण लिहित नाही म्हणून मी तुम्हाला तिथं सांगत बसलो नाही. OH मायनसचा पण किती आहे 1 आहे, म्हणून इथं पॉवर किती आहे 1 आहे. बरोबर, 1 पॉवर आपण लिहित नाही. आता पुढे बघा इथं हा झाला त्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आता एक लक्षात घ्या H2O चं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O इज प्रॅक्टिकली कॉन्स्टंट. बघा H2O चं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, ही जी टर्म आहे ही जवळपास काय असते कॉन्स्टंट असते. आता कॉन्स्टंट असते कशी कॉन्स्टंट असते मी तुम्हाला सिंपल सांगतो की वॉटरचं जे काय कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्स्टंट राहतं, म्हणजे ते बदलत नाही. बरं कॉन्सन्ट्रेशन कधी बदलेल, ज्यावेळी याच्यापासून काहीतरी वेगळं तयार होईल. समजा H2O पासून H3O+ आणि OH- खूप जास्त प्रमाणामध्ये तयार झाले. बरोबर, मग H2O ची मॉलिक्युलची संख्या काय होईल कमी होईल, आणि H2O मॉलिक्युलची संख्या कमी झाली की त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे कमी होणार आहे. पण असं ऍक्च्युअली प्रॅक्टिकली होत नाही. बरोबर, ह्या H2O मॉलिक्युलचं H3O+ आणि OH- मध्ये कन्व्हर्जन होतं पण खूप कमी होतं. म्हणजे तुम्हाला सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं म्हटलं तर 1 मोल जर का आपण H2O घेतला 1 मोल, तर त्या 1 मोल पैकी 0.0000001 मोल एवढ्या आयनचं फक्त डिसोसिएशन होतं. बघा 1 मोल जर का आपण H2O घेतला 1 मोल H2O, तर त्याच्यापैकी किती मोलचं डिसोसिएशन होतं, म्हणजे किती मोल्सचे आयन्स तयार होतात 0.0000001 मोल एवढ्या आयन्सचं फक्त काय होतं डिसोसिएशन होतं. म्हणजे खूप कमी आयनचं डिसोसिएशन होतं. तुम्हाला अजून सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं म्हटलं तर आपण 1 कोटी जर का वॉटरचे मॉलिक्युल्स घेतले तर त्या 1 कोटीपैकी फक्त एका मॉलिक्युलचं डिसोसिएशन होतं आयन्स मध्ये. बरोबर, म्हणूनच मी तुम्हाला मगाशी असं म्हटलेलं इक्विलिब्रियम लाईज फार टुवर्ड्स द लेफ्ट. इक्विलिब्रियम खूप लेफ्टला शिफ्ट झालेला आहे. बरोबर, बघा मग एवढं जर का कमी कॉन्सन्ट्रेशन असेल तर याचा अर्थ असा की वॉटरच्या मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय फरक पडेल का, काहीच पडणार नाही. बरोबर, समजा 1 कोटी वॉटर मॉलिक्युल पैकी 1 मॉलिक्युल फक्त डिसोसिएट होत असेल तर जवळपास काहीच फरक पडणार नाही. म्हणून H2O चं कॉन्सन्ट्रेशन प्रॅक्टिकली कॉन्स्टंट आहे असं मी तुम्हाला म्हणतोय. बरोबर, मग या कॉन्सन्ट्रेशनला मी K घेऊ शकतो. बरोबर, मग कॉन्स्टंटचा स्क्वेअर केला तर ती सुद्धा टर्म काय येणार आहे कॉन्स्टंटच येणार, ती काय बदलणार नाही. बरोबर, मग K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH-, मी मल्टिप्लिकेशनचं साइन लिहित नाही, अपॉन ही जी टर्म आहे ही सुद्धा काय असणार आहे कॉन्स्टंट. त्या कॉन्स्टंटला मी K' असं म्हणतो. बरोबर, हा K' इकडे मल्टिप्लाय करतो, K इंटू K' इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH-. बरोबर, 2 कॉन्स्टंट येते K आणि K', ह्या 2 कॉन्स्टंटचा गुणाकार काय येणार आहे कॉन्स्टंटच येणार आहे. त्याला मी KW असं म्हणतो, W फॉर वॉटर. बरोबर, KW इज इक्वल टू H3O+ into OH-. बरोबर, दिस इज द आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. बरोबर, याला काय म्हणतो आपण वॉटरचा आयोनिक प्रोडक्ट. आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. बघा हा जो तुमचा आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर आहे हा म्हणजे काय H3O+ चं कॉन्सन्ट्रेशन आणि OH- चं कॉन्सन्ट्रेशन दोघांचा प्रोडक्ट आहे, म्हणजे गुणाकार आहे. बरोबर, म्हणजे थोडक्यात वॉटरचे जे आयन्स आहेत त्या आयन्सच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. बरोबर, म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. बरोबर, आता बघा हा जो आयोनिक प्रोडक्ट आहे तो आयोनिक प्रोडक्ट आपण असा पण लिहू शकतो KW इज इक्वल टू, तुम्हाला मी जसं सांगितलं H3O+ च्या जागेवर आपण H+ सुद्धा म्हणू शकतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- असं सुद्धा म्हणू शकतो. बरोबर, दिस कॅन ऑल्सो बी रिटन ॲज दिस. बरोबर, बघा मग आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर याचे डेफिनेशन मी तुम्हाला तोंडी सांगतो, लिहित काय बसत नाही.
आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर इज डिफाइन्ड ॲज इट इज द प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, प्रोडक्ट ऑफ हायड्रोनियम आयन मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन. हा काय H3O प्लस हायड्रोनियम आयन आहे, बरोबर. याचं काय घेतलं आपण मोलर कॉन्सन्ट्रेशन, प्रोडक्ट ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाकली की मी काय सांगितलंय मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन अँड मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्साइड आयन ऍट इक्विलिब्रियम मधलं हे कॉन्सन्ट्रेशन, बरोबर. ऍट गिव्हन टेम्परेचर, बरोबर. दिलेल्या टेम्परेचरला इक्विलिब्रियम स्टेट मध्ये हायड्रोनियम आयन आणि OH मायनस आयन दोघांच्या मोलर कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार म्हणजेच काय असतो आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर असतो, बरोबर. हे लक्षात ठेवा. बघा आता गिव्हन टेम्परेचर असा मी इथं शब्द वापरलेला आहे कारण वेगवेगळ्या टेम्परेचरला यांचं कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळं असतं. आता बघा पुढं की मी थोडस ऍट 298 केल्विन 298 केल्विनला मी घेतो, बरोबर. 298 केल्विन म्हणजे दुसरं वेगळं काय नसतं तर 25 डिग्री सेल्सिअस. बघा 25 डिग्री सेल्सिअस, 25 डिग्री सेल्सिअसला जर का मी हा डाटा घेतला, बरोबर. आता मी काय करतो व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करतो, इथं करतो किंवा इथं करतो, बरोबर. दोन्हीचा अर्थ एकच आहे, बरोबर. जर का आपण 298 केल्विनला हा डाटा जर का आपण बघितला त्याचा अभ्यास केला की H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला किती जाणवतं म्हणजे किती मोजल्यानंतर आपल्याला किती त्याचं कॉन्सन्ट्रेशन असं समजतं तर 1 × 10⁻⁷ मोलर एवढं कॉन्सन्ट्रेशन आहे. ही जी फिगर काढली ना आपण, हा आकडा कशावरून आलेला आहे, हा नंबर कशावरून आलेला आहे तर कंडक्टिव्हिटी डाटावरून. कंडक्टिव्हिटीचा अभ्यास केला वॉटरचा आणि त्याच्यावरून आपण त्याचं कॉन्सन्ट्रेशन काढलं. आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये त्याचा डिटेलमध्ये कंडक्टिव्हिटीचा अभ्यास करणार आहोत, बरोबर. आपण 298 केल्विनला H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन काढलं ते किती आहे 1 × 10⁻⁷. तसंच OH मायनस आयनचं पण कॉन्सन्ट्रेशन आपण काढलं समजा, बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन 298 केल्विनला किती आहे तर त्याचा सुद्धा 1 × 10⁻⁷ मोलर एवढंच आहे, बरोबर. कारण बघा लक्ष द्या जेवढं H3O प्लसचं असेल तेवढंच OH मायनसचं असेल. H3O प्लस कॉजेस ऍसिडिटी, H3O प्लस मुळे ऍसिडिटी वाढते आणि OH मायनस मुळे बेसिसिटी वाढते, बरोबर. मला सांगा वॉटर हे ऍसिडिक पण नसतं आणि बेसिक पण नसतं, बरोबर. तसं असतं तर आपण पाणी पिऊ शकलो नसतो, बरोबर. पण तरी सुद्धा पाणी पितो, पाणी कारण का पाणी हे न्यूट्रल आहे, बरोबर. बघा ऍसिडिक पण आहे आणि बेसिक सुद्धा नाही. याचा अर्थ काय त्याच्यामध्ये जेवढा ऍसिडिक कॉम्पोनंट आहे जेवढा ऍसिडिक घटक आहे तेवढाच बेसिक घटक सुद्धा आहे. ऍसिडिक घटकाला बेसिक घटक हा काय करतोय कॅन्सल करतोय, बरोबर. त्याच्यामुळं म्हणजे याचा अर्थ असा की जेवढी ऍसिडिटी आहे तेवढीच बेसिसिटी असली पाहिजे आणि त्याच्यामुळेच वॉटर न्यूट्रल आहे, बरोबर. ऍसिडिटीला बेसिसिटी किल करून टाकते. आता लक्ष द्या मग आपण काय करूयात की हा जो आयनिक प्रोडक्ट आहे KW याची जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये H3O प्लस आणि OH मायनस या दोघांच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 1 × 10⁻⁷ 1 × 10⁻⁷ into बघा into OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा तेवढंच आहे 1 × 10⁻⁷. मग KW इज इक्वल टू 1 × 1 किती येणार आहे 1च येणार आहे, बरोबर. into 10⁻⁷ बेस समान आहे, बेस सेम आहे, बरोबर. तर पॉवरची काय होते बेरीज होते. मग 10⁻⁷ किती येणार -14. सो दिस इज द आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो प्रूव्ह दॅट ionic product of water is 1 × 10⁻⁴ or prove the relation KW is equal to 1 × 10⁻⁴. बरोबर. or write a short note on auto ionization of water असा जरी विचारला तरी सुद्धा तुम्ही कमीत कमी इथपर्यंत तरी लिहा, बरोबर. आणि तुम्हाला डेरिव्हेशन विचारलं तर इथपर्यंत नाही. आता एक लक्षात घ्या ही जी व्हॅल्यू आहे ती किती केल्विनला आहे 298 केल्विनला आहे. लक्षात घ्या 298 केल्विन म्हणजे हे जनरली रूम टेम्परेचर आहे, बरोबर. जे आपण आपल्या आजूबाजूला जे अनुभवतो ते,
बरोबर. मग ते उन्हाळ्यामध्ये थोडंसं जास्त होतं, थंडीच्या दिवसामध्ये कमी होतं, पण जनरली रूम टेम्परेचर आपण 298 केल्विन म्हणजेच 25 डिग्री सेल्सिअस असं घेतो. त्या 25 डिग्री सेल्सिअसला आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर किती आहे? Kw इज इक्वल टू 1 × 10⁻⁴. बरोबर. आता पुढे बघा, थोडंसं या टेम्परेचरचा काय परिणाम होतो मी तुम्हाला हे थोडंसं मी डाटा हे करून सांगणार आहे. टेम्परेचर जर का कमी केलं तर या आयोनिक प्रोडक्टची व्हॅल्यू थोडीशी कमी होते. आयोनिक प्रोडक्टची व्हॅल्यू काय होते? कमी होते. बरोबर. आणि टेम्परेचर वाढवलं तर आयोनिक प्रोडक्टची व्हॅल्यू, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरची व्हॅल्यू थोडीशी जास्त होते. बरोबर. आता बघा मी तुम्हाला काही डाटा सांगतो की 273 केल्विन 273 केल्विनला म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला याची व्हॅल्यू किती आहे? 0.11. याची व्हॅल्यू 0.11 into 10⁻⁴. 283 केल्विन म्हणजे 10 डिग्री सेल्सिअस, 10 डिग्री सेल्सिअसला याची व्हॅल्यू किती आहे? 0.31 into 10⁻⁴ एवढी आहे. केल्विन नाही, सॉरी, इथं मी केल्विन म्हणायला वाटतं चुकून. 273 केल्विनला 0.11 into 10⁻⁴. 283 केल्विनला 0.31 into 10⁻⁴ एवढी आहे. त्याच्यानंतर 298 केल्विनला तर आताच मी तुम्हाला सांगितलंय. बरोबर. किती? 1 into 10⁻⁴ एवढी आहे. बरोबर. बघा आता याचा अर्थ असा, टेम्परेचर वाढवलं की व्हॅल्यू सुद्धा काय होत चाललंय? वाढत चाललंय. त्याचं कारण काय लक्षात घ्या की ज्यावेळी आपण टेम्परेचर वाढवतो त्यावेळी H2O मधला H आणि OH मधला बॉन्ड काय होतो? ब्रेक होतो. टेम्परेचर वाढवलं की H आणि OH मधला बॉन्ड ब्रेक होतो. का होतो? तर टेम्परेचर वाढवणे म्हणजे त्याला हीट सप्लाय करणे. बरोबर. मग हीट सप्लाय केली की H आणि OH मधला बॉन्ड काय करतो? तो हीट ऍब्सॉर्ब करतो, घेतो आणि नंतर काय करतो? तो बॉन्ड ब्रेक करतो. बॉन्ड ब्रेकिंग इज एंडोथर्मिक प्रोसेस आपल्याला माहित असेल पाहिजे. बरोबर. आता बघा मग आणि त्याच्यामुळं जेवढं तुम्ही टेम्परेचर वाढवाल तेवढं बॉन्ड ब्रेकिंग होतं आणि बॉन्ड ब्रेकिंग झाल्यामुळं लक्षात घ्या आयोनायझेशन होतं आणि आयनची संख्या काय होते? वाढत जाते. आयनची संख्या वाढली की आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार. आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, बघा आयनची संख्या वाढली की आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार. कॉन्सन्ट्रेशन वाढलं की याच्या कॉन्सन्ट्रेशनच्या किमती वाढणार आणि किमती वाढल्या की काय होणार? Kw ची किंमत सुद्धा वाढणार आहे. समजतंय का? म्हणून टेम्परेचर इन्क्रीज केलं की Kw च्या किमती सुद्धा इन्क्रीज झालेल्या आहेत. बरोबर. आता बघा आपल्याला पुस्तकामध्ये एक एक्सरसाइज दिलेला आहे, म्हणजे इंटरनेटवरती जाऊन तुम्ही तो फाइंड करा असं त्यांनी सांगितलंय. पेज नंबर 51 वरती काय दिलेलं बघा, इंटरनेट माय फ्रेंड असा क्वेश्चन आहे. बरोबर. इथं फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ आयोनिक प्रोडक्ट Kw ऑफ वॉटर ॲट व्हेरियस टेम्परेचर्स. 273 केल्विन, 283 केल्विन या तर काय दोन व्हॅल्यू मी तुम्हाला इथंच दिलेले आहेत. बरोबर. त्याच्यानंतर 293 केल्विन, 303 केल्विन, 313 केल्विन, 323 केल्विन. तुम्ही जस्ट गुगलला जायचंय, याच्या आयोनिक प्रोडक्टच्या व्हॅल्यूज काय करायच्या? सर्च करायच्या एवढ्या दिलेल्या टेम्परेचरला आणि त्या व्हॅल्यू फक्त कलेक्ट करायच्या. एवढं काय करायचं नाही. हा प्रश्न तुम्हाला असा काय परीक्षेला असा विचारणार नाही की इंटरनेटवरती, परीक्षेमध्ये कुठे इंटरनेट मोबाईल घेऊन जाणार. बरोबर. त्याच्यामुळं हे फक्त तुम्ही जस्ट सर्च करायचं, जस्ट आपल्याला मोर इन्फॉर्मेशन असावी म्हणून हे आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. धन्यवाद. राहिलेलं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात.